नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विचारासोबत. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचे असलेले प्रश्न, तुमच्या मनात असलेले प्रश्न. मग कुठले प्रश्न आहेत ते? लवकरच स्वामी पुण्यतिथी येते आणि या स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण जो काही सप्ताह साजरा करतो, या सप्ताहांतर्गत आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या सेवा करतो. मागच्या गेल्या काही व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतली की गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, गुरुचरित्राचं पारायण करताना कुठले नियम पाळावेत, गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्ही जर घरी पारायण लावत असाल तर मग ते पारायण करताना कुठली काळजी घ्यावी, कशा पद्धतीने आपलं आचरण असावं, कशा पद्धतीने त्या गुरुचरित्राची मांडणी असावी. तसेच तुम्ही जर गुरुगृही अर्थात स्वामींच्या केंद्रात जर समजा गुरुचरित्राचं पारायण करणार असाल, सप्ताहांतर्गत सामुदायिक सेवेत सहभागी होणार असाल तर मग त्या सेवेत सहभागी होताना ते गुरुचरित्राचं पारायण कशी मांडणी असावी आणि ते गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण गेल्या काही व्हिडिओंमधून जाणून घेतली. मात्र तरीही काही लोकांना काही प्रश्न राहिलेले आहेत. मग त्यात प्रामुख्याने कुठला प्रश्न आहे तर मग पारायण काळात काय खावे. सहजच आज एका ठिकाणी गेल्यानंतर एका ताईंनी प्रश्न विचारला की पारायण काळात 7 दिवस उपवास करावा का, मग खाताना काय खावे, एकच भाजी खावी का किंवा एकच पदार्थ रोज रोज खावा का. तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. एखादी गोष्ट जर राहून गेली असेल तर ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. गुरुचरित्राच्या पारायणाची इत्थंभूत माहिती आपण जाणून घेतली. सेवा केंद्रात जवळच्या तुम्ही जर पारायण करणार असाल तर मग त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते. पण कधी कधी आपण काय होतं की वेळेवर ज्यावेळेस माहिती दिल्या जाते त्यावेळेस आपण उपस्थित नसतो आणि मग आपल्याला जी माहिती मिळायला पाहिजे ती माहिती काही मिळत नाही. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी असाच असणार आहे. मग त्यासाठी जे काही तुम्ही अन्न ग्रहण करणार आहात, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया अन्नाचे नियम का असतात. कुठलंही अनुष्ठान, कुठलंही पारायण, कुठलाही सप्ताह करताना तुम्हाला सगळ्यात आधी अन्नाचे नियम सांगितले जातात. हे अन्नाचे नियम का सांगितले जात असतील? बघा, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहात आणि गुरुचरित्राचं पारायण करताना त्यात तुम्ही गुरुचरित्राच्या अध्यायांचं वाचन करणार आहात. त्यातल्या त्यात अध्याय क्रमांक 38 मध्ये जे काही तुम्ही वाचन करणार आहात त्या 38व्या अध्यायामध्ये परान्नाच्या दोषांबद्दल, पारायणात जे काही अन्नाचे दोष असतात ते अन्नाचे दोष कसे लागतात, कुणाच्या घरी अन्न खावं, कुणाच्या घरी अन्न ग्रहण करू नये, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या अध्यायातून दिलेली आहे. आणि म्हणूनच यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गुरुचरित्र आपल्याला जीवनाचं सार आहे. हे गुरुचरित्र आपल्याला शिकवतं की आपलं जीवन कसं जगायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जे काही अन्नाचे नियम घालून दिलेले आहेत त्या अन्नाच्या नियमांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सगळ्यात आधी अन्न कुठलं ग्रहण करावं तर आपल्या शरीराला बाधेल अशा प्रकारचं अन्न आपण या काळात ग्रहण करू नये. त्याचबरोबर कांदा लसणासारखे तामसी पदार्थ देखील आपण ग्रहण करू नये. तसेच बघा, एकवर्णी अन्न खावं असं सांगितलं जातं. मग हे एकवर्णी अन्न काय असेल बरं? तर हे एकवर्णी अन्न म्हणजे तुम्ही जर समजा गव्हाची पोळी खाल्ली असेल तर गव्हाच्या सगळ्या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करून घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला पालेभाज्या सुद्धा खाता येतात. मग पालेभाज्या कुठल्या? कंदभाज्या सुद्धा खाता येतात, फळभाज्या सुद्धा खाता येतात. मग आपण बटाटा खाऊ शकतो किंवा मग पालक खाता येते, की कोबी फ्लावर खाता येते, किंवा नसेल तर दूध फळं खाऊ शकतात, नसेल तर अनेक भाज्या अशा आहेत की त्या तुम्ही खाऊ शकतात. फक्त आपल्याला पित्त वाढवणाऱ्या जे कडधान्य आहेत तर त्या कडधान्यांचा त्याग करायचा आहे, ते कडधान्य खायचे नाहीत. त्याचबरोबर जे काही आपण पालेभाज्या खाणार आहोत त्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा दोडकं उष्ण प्रकृतीचं असल्यामुळे ते खायचं नाही. किंवा मग दुसरं मेथी जी पित्त वाढवते, खरं तर मेथी चालते, ती तुम्ही सकाळी खाल्ली तर चालेल, पण संध्याकाळी तुम्हाला जागरण होतं आणि एवढी मोठी ऊर्जा तुम्ही तुमच्यात समाविष्ट करू पाहताय तर मग अशा वेळेस आपल्याला ह्या ज्या काही आपण अन्न ग्रहण करणार आहोत त्या अन्नाचा त्रास होऊ शकतो आणि आपल्या शरीरातील पित्त वाढून आपण जे काही आपलं चित्त खराब होऊ शकतं. म्हणजेच अन्नाच्या माध्यमातून चित्ताची शुद्धीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि हे चित्त शुद्ध असेल, तुमचं अंतःकरण पवित्र असेल तर मग तुम्ही जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहात त्यातून मिळणारी जी काही ऊर्जा आहे
ती तुमच्या येणाऱ्या काळातील सर्व संकटांवर मात करणारी ठरणार आहे। तसेच तुम्ही ज्या काही इच्छापूर्तीसाठी हे पारायण करणार असाल तर ती इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होणार आहे। जे अन्न सात्विक मानलं जातं, ज्या अन्नातून पित्त वाढत नाही, जे अन्न तुम्हाला त्रासदायक ठरत नाही, असं अन्न तुम्ही ग्रहण करावं। आता या अन्नाबद्दल आपण जाणून घेतलं की कुठलं अन्न ग्रहण करावं। बरं, आता परान्न म्हणजे काय? परान्नाचे जे काही कारणं आहेत किंवा परान्नाचे जे दोष आहेत ते अध्याय क्रमांक 38 मध्ये वर्णन केलेले आहेत। आणि मग या 38 अध्याय क्रमांक 38 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुरुगृही अन्न घेऊ शकतात, तुम्ही तुमच्या मातेच्या हातचं, पत्नीच्या हातचं, बहिणीच्या हातचं अन्न ग्रहण करू शकतात, इव्हन पैसे देऊन तुम्ही अन्न खाऊ शकतात। मग जर एखादा मुलगा, एखादी मुलगी पारायणाला बसणार असेल आणि ती मेस लावून बाहेर राहत असेल, किंवा तो बाहेर राहत असेल आणि मेसचं अन्न ग्रहण करत असेल तर त्या मेसच्या अन्नाला परान्न म्हटलं जात नाही। फक्त त्या मेसवाल्यांना कांदा लसूण विरहित अन्न शिजवायला सांगायचं आणि साधं सात्विक जेवण मागवून ते अन्न तुम्ही ग्रहण करू शकतात। अन्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही प्रकारचं मांसाहार चालत नाही, सात्विक आहार असावा। अन्नाचे दोष आपल्याला लागणार नाही त्याची काळजी आपण घ्यावी। तसेच जर समजा गुरुचैत्राच्या पारायणाच्या नियमांमध्ये एक गोष्ट राहून गेली होती, ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करते। बघा, आपल्याला सांगितलं जातं की वेस ओलांडू नये, किंवा तुम्ही जेव्हा गुरुचैत्र पारायणाला बसणार असाल तर मग तुम्हाला घराबाहेर किंवा आपल्या गावाबाहेर, वेशीबाहेर जाता येणार नाही। त्याचं कारण असं आहे की गुरुचैत्राची ही खूप मोठी ऊर्जा असते आणि मग तुम्ही लांब जाणं अपेक्षित नाही। पण मग जर समजा तुम्ही याच शहरात राहत असाल आणि त्याच शहरात नोकरीसाठी जात असाल तर याला वेस ओलांडणं म्हणत नाहीत, किंवा याला घराबाहेर न जाणं काहीही प्रकारचा याला दोष नाही, आणि म्हणूनच तुम्ही ते सुद्धा आवर्जून करू शकतात। तर मला वाटतं अन्नाचे जे काही नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला चांगले समजले असतीलच, तेव्हा तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून मिळाली असतीलच। या व्यतिरिक्त जर समजा अजूनही काही प्रश्न तुम्हाला वाटत असतील, अजूनही काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर मग त्यासाठी कमेंटमध्ये लिहून पाठवा। त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करूया। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।